नमस्कार, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये। आज आपण नाश्ता सेंटरमध्ये मिळतो अगदी तसाच उपमा बनवणार आहोत। खूप जणांना प्रश्न पडतो हा उपमा कसा बनवत असतील। नाश्ता सेंटरमधल्या उपम्याचं टेक्स्चर सुद्धा खूप परफेक्ट असतं, त्यामुळे आज मी तुम्हाला त्याची परफेक्ट रेसिपी सांगणार आहे। त्याचबरोबर किती रव्यासाठी किती पाणी लागतं याचं अचूक प्रमाण सुद्धा सांगणार आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत स्किप न करता पहा। इथे मी एक कढाई गरम करायला ठेवली आहे, त्यामध्ये 1 वाटी रवा घेतला आहे। आता हा रवा अगदी हलकासा भाजून घ्यायचा, याचा कलर अजिबात चेंज होऊ द्यायचा नाहीये, नाहीतर आपला रवा नाश्ता सेंटर मधला सारखा पांढरा शुभ्र नाही दिसणार, तो काळपट रंगाचा दिसेल। रवा भाजत असताना गॅस अगदी लो टू मीडियम फ्लेम वर ठेवायचा आहे, नाहीतर आपला रवा करपला जाईल आणि त्याचा रंग लाल दिसेल आणि आपल्याला हा रवा अजिबात लाल करायचा नाहीये। मला हा रवा भाजायला साधारणतः 5 ते 6 मिनिट लागले आहेत। आता रव्याचा थोडासा सुवास दरवळतोय। आता यामध्ये आपण तूप घालून थोडंसं अजून 1-2 मिनिटं याला भाजून घेऊयात। 1 वाटी रव्यासाठी इथे मी 1 चमचा तूप घातले। तूप घातल्यानंतर आता हा रवा अगदी 1-2 मिनिटच भाजून घ्यायचा आहे। उपम्याचं टेक्स्चर कसं बनणार आहे हे पूर्णपणे रवा भाजण्यावर डिपेंड आहे। रवा जर कच्चा राहिला तर उपमा चिकट बनतो आणि रवा जर जास्त भाजला गेला तर उपम्याचा कलर काळसर दिसतो, त्यामुळे कधीही रवा भाजत असताना गॅस कधीही मीडियम फ्लेमवर ठेवायचा आहे। तुम्ही पाहू शकता रवा छान भाजला गेलाय। आता हे आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया। भाजलेला रवा मी एका प्लेटमध्ये काढून ठेवला आहे आणि त्याच कढईमध्ये 2 चमचे तूप घ्यायचे आहे। या ठिकाणी तुम्ही तेलाचाही वापर करू शकता। तूप छान गरम झालं की त्यामध्ये मोहरी घालायची आहे। इथे मी 1 चमचे मोहरी घालते। आता ही मोहरी छान तडतडू द्यायची आहे। मोहरी छान तडतडली की बारीक चिरलेला कांदा घालायचा आहे। आता हा कांदा अगदी हलकासा तळून घ्यायचा आहे, याचा कलर अजिबात चेंज करायचा नाहीये। हा कांदा तेलामध्ये छान मिक्स झालाय। आता लगेचच यामध्ये आपण ठेचून घेतलेला लसूण आणि किसून घेतलेला अद्रक घालतोय। या उपम्यामध्ये अद्रकाची टेस्ट खूप छान लागते, त्यामुळे अद्रक तुम्ही नक्कीच घाला। आता हे छान तेलामध्ये परतून घेऊया। अद्रक आणि लसूण तेलामध्ये थोडासा परतून घेतला की लगेचच यामध्ये काही 2 ते 3 मिरच्या कट करून घेतल्यात त्या इथे घालते। त्याचबरोबर काही कढीपत्त्याची पानं घालायची आहेत आणि आता हे छान तळेपर्यंत परतून घ्यायचं आहे। आणि हो, कांद्याचा कलर अजिबात चेंज होऊ द्यायचा नाहीये, तो पांढरटच असू द्यायचा आहे। तुम्ही पाहू शकता मिरची आणि कांदा खूप छान तळलेत। आता यामध्ये थोडेसे वाटाणे घालायचे आहेत। त्याचबरोबर इथे मी 1 गाजर घेतलाय, तो बारीक कट करून टाकायचा आहे। त्यानंतर मीठ घालायचंय चवीपुरतं किंवा भाज्या शिजण्यापुरतं आणि आता हे छान मऊ होईपर्यंत शिजवून घ्यायचंय। मिठामुळे गाजर आणि वाटाणे खूप लवकर शिजतात आणि उपम्याला मीठ सुद्धा थोडंसं कमीच लागतं, त्यामुळे फोडणीचे सर्व मीठ तुम्ही या ठिकाणी घातलात तरी सुद्धा चालेल। तुम्ही पाहू शकता भाज्या छान शिजल्या आहेत। आता आपण भाजलेला रवा यामध्ये घालायचा आहे आणि या फोडणीमध्ये रवा छान मिक्स करून घ्यायचा आहे। असं केल्यामुळे काय होतं ना, सर्व भाज्यांचा फ्लेवर या रव्यामध्ये उतरतो आणि उपम्याला खूप छान टेस्ट येते। जर तुम्हाला ही स्टेप अवघड वाटत असेल तर या ठिकाणी तुम्ही अगोदर पाणी घाला, त्यानंतर उकळी आल्यानंतर मग रवा सुद्धा घालू शकता। पण मी या ठिकाणी रवा फोडणीमध्ये घातलाय, त्यामुळे 1-2 मिनिटं परतून घ्यायचंय, म्हणजे सर्व फ्लेवर याच्यामध्ये उतरतील। आता इथे मी उकळतं गरम पाणी यामध्ये घालते आणि सर्व पाणी एकदाच घालायचं नाही, नाहीतर गुठळ्या होतात, त्यामुळे हळूहळू करून थोडं थोडं पाणी यामध्ये घालायचंय। त्याचबरोबर इथे मी 1 वाटी रवा घेतला होता, त्यासाठी 3 वाटी पाणी घेतले आणि उपम्यामध्ये कधीही गरम पाण्याचाच वापर करायचा आहे, नाहीतर आपला रवा खूप चिकट बनतो। उपम्याला फोडणी देत असतानाच मी अगोदरच पाणी गरम करायला ठेवलं होतं, त्यामुळे आपल्या फोडणीपर्यंत पाणी छान गरम झालं आणि मग यामध्ये टाकलं। तुम्ही पाहू शकता मी अजिबात गुठळ्या होऊ देत नाहीये। पाणी घातल्यानंतर लगेचच उपम्यातल्या गुठळ्या जर झाल्या असतील तर त्या फोडत आपल्याला पाणी मिक्स करायचं आहे। रवा जर छान भाजला असेल तर यातलं पाणी सोक करायला त्याला जास्त वेळ लागत नाही, अगदी काही सेकंदातच हा रवा सर्व पाणी पिऊन घेईल। तुम्ही पाहू शकता सर्व पाणी रव्याने सोक करून घेतलेलं आहे। आता या उपम्याची आपण 1-2 मिनिटं वाफ काढून घेणार आहोत। यामुळे उपमा छान शिजला जातो
आणि सर्व भाज्यांचे फ्लेवर्स असतील तर त्यामध्ये उतरले जातील। तुम्ही पाहू शकता उपम्याची 1-2 मिनिट वाफ काढून झालेली आहे आणि आता यामध्ये आपण बारीक चिरलेली कोथिंबीर घालणार आहोत। आता ही कोथिंबीर उपम्यामध्ये छान मिक्स करून घेऊया। उपम्यामध्ये कोथिंबीर कधीही शेवटी घालायची, त्यामुळे कोथिंबीरीचा वास उपम्यामध्ये अगदी सहज उतरतो, त्यामुळे उपम्याची टेस्ट ही खूप छान होते। तुम्ही पाहू शकता दिसतोय ना हॉटेलमधल्यासारखा उपमा। हा उपमा पाहून चक्क तोंडाला पाणी सुटतंय। चला तर मग आता हे एका प्लेटमध्ये काढून घेऊया। तुम्हाला माझी ही आजची रेसिपी कशी वाटली तुम्ही मला कमेंटमधून सांगा आणि असा उपमा तुम्ही नक्की करून बघा। आता या उपम्यावर बारीक शेव घालूया। या बारीक शेव बरोबर हा उपमा खूप छान लागतो। चला तर मग माझा हा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि नंतर भेटूया अशाच एका खमंग आणि टेस्टी रेसिपी बरोबर।